नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण नागरिकत्वाच्या बाबतीत 26 जानेवारी 1950 म्हणजे ज्या दिवशी राज्यघटना अंमलात आली त्या दिवशी कोणाला नागरिकत्व मिळालं याच्या तरतुदी बघितल्या होत्या. आपण हे पण बघितलं होतं की 26 जानेवारी 1950 नंतर कोणाला नागरिकत्व द्यावं किंवा न द्यावं हे घटनाकारांनी संसदेवर सोडलेलं होतं आणि त्यानुसार संसदेने एक कायदा केला, त्याला आपण म्हणतो सिटिझनशिप ॲक्ट 1955 म्हणजे नागरिकत्व कायदा 1955. ओके, हा जो नागरिकत्व कायदा 1955 आहे याच्यानुसार कोणाकोणाला नागरिकत्व मिळतं ते आता आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. सो घटनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर नागरिकत्व मिळणं अथवा रद्द होणं याच्या संबंधित तरतुदी या 1955च्या कायद्यामध्ये आहेत. राईट, जो मूळ कायदा होता हा म्हणजे 1955चा कायदा, याच्यामध्ये राष्ट्रकुल नागरिकत्व म्हणजे कॉमनवेल्थ सिटिझनशिप. आपल्याला माहित आहे कॉमनवेल्थ म्हणजे साधारणतः रफली असे देश होते त्याच्यामध्ये की ज्यांच्यावर पूर्वी ब्रिटनचं इंग्लंडचं राज्य होतं. ओके, त्यांना सगळ्यांना मिळून कॉमनवेल्थ म्हणायचे. तर कॉमनवेल्थ नागरिकत्व, राष्ट्रकुल नागरिकत्व याच्यासुद्धा तरतुदी मूळ 1955च्या कायद्यामध्ये होत्या, पण त्यानंतर डिलीट करण्यात आलेल्या आहेत, रद्दबातल करण्यात आलेल्या आहेत, काढून टाकण्यात आलेल्या आहेत. त्या कधी काढून टाकण्यात आलेल्या आहेत तर सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट 2003 आणि या कायद्याचं टायटल नंबर आहे 6/2004. म्हणजे साधारणतः 2003 मध्ये जो नागरिकत्वाशी संबंधित दुरुस्ती कायदा करण्यात आला त्यानुसार हे जे राष्ट्रकुल नागरिकत्व होतं मूळ 1955च्या कायद्यामध्ये, हे त्यावेळच्या कायद्याच्या 11व्या कलमामध्ये होतं, कायद्याच्या, राज्यघटनेच्या नाही. तर हे 11वं कलमच डिलीट करण्यात आलेलं आहे. कधी करण्यात आलेलं आहे? नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2003 नुसार. आणि त्याच्यामुळे आता राष्ट्रकुल नागरिकत्व हे भारताच्या 1955च्या कायद्यामध्ये नाही. ओके, ठीक. आता या कायद्यानुसार नागरिकत्व मिळण्याचे एकूण 5 मार्ग आहेत. लक्षात ठेवा, नागरिकत्व मिळण्याचे एकूण 5 मार्ग आहेत 1955च्या कायद्यामध्ये. हे 5 मार्ग कोणते? एक म्हणजे जन्म, म्हणजे बर्थ. याला मराठीमध्ये जन्मतः नागरिकत्व असं म्हणतात. म्हणजे इंटरनेटवर एक या नागरिकत्व कायद्याचं मराठी भाषांतराची PDF मला मिळाली. त्याच्यामध्ये जे शब्द वापरलेले आहेत तो शब्द आहे जन्मतः नागरिकत्व, म्हणजे जन्माने मिळणारं नागरिकत्व. डिटेल आपण बघणार आहोत. आधी 5 मार्ग फक्त बघून घेऊ. दुसरं वंश म्हणजे डिसेंट, म्हणजे जन्माने, की याच्या पोटी हा जन्माला आला म्हणून नागरिकत्व मिळालं, त्याला आपण म्हणतो वंश. त्याला त्या मराठी भाषांतरामध्ये, कायद्याच्या मराठी भाषांतरामध्ये नाव आहे वंशोद्भवत नागरिकत्व, म्हणजे वंशाने उद्भवणारे किंवा ज्याचा उगम वंशामध्ये आहे असं नागरिकत्व म्हणजे वंशोद्भव. याला इंग्लिशमध्ये म्हणतात डिसेंट. ओके, तिसरा प्रकार आहे तो म्हणजे नोंदणी, रजिस्ट्रेशन, नोंदणी करून मिळणारं नागरिकत्व. चौथं आहे नैसर्गिकीकरण, किंवा याला ॲक्च्युली हिंदीमध्ये पण आणि ते जे मराठी ॲक्ट आहे त्याच्यामध्ये नागरिकीकरण हा शब्द आहे, तोच योग्य आहे. सो नागरिकीकरण याचा जो मूळ इंग्लिश शब्द आहे तो आहे नॅचरलायझेशन, म्हणजे एक नैसर्गिकरित्या एखाद्याला आजूबाजूच्या ज्या परिस्थिती आहेत, तो इथेच स्थायिक आहे वगैरे आणि इथे राहण्याची त्याची इच्छा आहे, अशा काही नैसर्गिक अटींची पूर्तता झाल्यामुळे आणि त्या देशाने ॲक्सेप्ट केल्यामुळे मिळणारं नागरिकत्व, तर त्याला मराठीमध्ये म्हणतात नागरिकीकरणाद्वारे मिळणारं नागरिकत्व. इंग्लिशमधला वर्ड सुद्धा लक्षात ठेवा, काही मराठी भाषांतरामध्ये गडबड झाली प्रश्नामध्ये, तर नॅचरलायझेशन. ओके, बर्थ, डिसेंट, रजिस्ट्रेशन, नॅचरलायझेशन. आणि 5वा आहे तो म्हणजे भौगोलिक प्रदेशाचे विलिनीकरण, इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी.
म्हणजे काही कारणाने जर भारतामध्ये एखादा नवीन प्रदेश सामील झाला, भारताने जिंकून घेतला असू शकतो किंवा काही देशाबरोबर झालेल्या करारानुसार भारताला मिळालेला असू शकतो, तर तो जो भौगोलिक भाग मिळाला त्या तो भौगोलिक भाग भारतात समावेश त्या भागाचा झाल्यामुळे तिथल्या नागरिकांना मिळणारं नागरीकरण, असे हे 5 मार्ग आहेत की ज्याच्याने नागरिकत्व मिळू शकतं 1955च्या कायद्यामध्ये. याच्यातला आता आपण पहिला घेऊ, जन्माने मिळणारं नागरिकत्व, बाय बर्थ. हे आहे कलम क्रमांक 3 मध्ये. आपल्याला माहित आहे नागरिकत्वाचे कलम कोणते आहेत? 5 ते 11. 11 तर डिलीटच झालेलं आहे, कॉमनवेल्थ सिटिझनशिप आपण बघितलं. एनिवेज, सो जन्माने मिळणारं नागरिकत्व सेक्शन 3 मध्ये. याला ज्युस सोली असं पण म्हणतात. एक लीगल काही टर्म्स असतात. उदाहरणार्थ त्या कायद्याच्या भाषेमध्ये या काही लॅटिन टर्म असतात, त्या जशाच्या तशा चालू राहतात. जसं मेन्स रिया म्हणजे एखाद्या माणसाने एखादी गोष्ट केली तर त्याच्यामध्ये तो अपराध आपण करत आहोत, म्हणजे अपराध करण्याच्या उद्देशानेच त्याने एखादी कृती केली होती का, गिल्टी माइंड म्हणतात त्याला मेन्स रिया म्हणतात. या पद्धतीने. तर तसं ज्यूस सोली याचं JUSSOLI म्हणजे राईट ऑफ सॉईल अशी टर्म आहे. तर जन्माने उद्भवणारं राईट ऑफ सॉईल म्हणजे या मातीत मी जन्माला आलो म्हणून मला मिळणारं नागरिकत्व. ओके, आता याच्या अटी काय आहेत बघा. 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर, म्हणजे 26 जानेवारी पण इन्क्लुडेड आहे, 26 जानेवारी रोजी सुद्धा किंवा त्यानंतर, पण 1 जुलै 1987 पूर्वी भारतात जन्मलेली व्यक्ती, मग तिचे पालक कोणत्याही राष्ट्राचे नागरिक असतील तरीही चालेल. लक्षात ठेवा, 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर, पण 1 जुलै 1987 पूर्वी. याच्यात 1 जुलै इन्क्लुडेड नाही. ओके, 26 जानेवारी इन्क्लुडेड आहे. तर या दरम्यान जी व्यक्ती भारतात जन्मलेली असेल तिला नागरिकत्व मिळेल. मग तिचे आई वडील दुसऱ्या देशाचे नागरिक असतील तरी सुद्धा चालेल. ओके, राईट. आता 1 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर, म्हणजे 1 जुलै इन्क्लूड करून, पण 3 डिसेंबर 2004 पूर्वी भारतात जन्मलेली व्यक्ती, जर आई वडिलांपैकी एक जण त्या बाळाच्या जन्माच्या वेळी भारतीय नागरिक असतील तर त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळेल. बघा, 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987 या दरम्यान फक्त भारतात जन्मलेली असली पाहिजे, आई वडील नागरिक नसले तरी चालतील. आणि 1 जुलै 1987 ते 3 डिसेंबर 2004 याच्या दरम्यान जर ती व्यक्ती जन्मलेली असेल तर तिच्या आई वडिलांपैकी एक जण भारतीय नागरिक असलं पाहिजे किंवा तिच्या जन्माच्या वेळी, तर ती व्यक्ती भारतीय नागरिक होईल, तिला भारतीय नागरिकत्व मिळेल. आणि मग 3 डिसेंबर 2004 रोजी किंवा त्यानंतर भारतात जन्मलेली व्यक्ती असेल तर आई वडील दोन्ही भारताचे नागरिक असले पाहिजेत किंवा आई वडिलांपैकी एक जण भारताचं नागरिक असलं पाहिजे, मात्र दुसरं बेकायदेशीर स्थलांतरित नको बाळाच्या जन्माच्या वेळी. म्हणजे काय, 3 डिसेंबर 2004 नंतर समजा एखाद्या व्यक्तीचा भारतात, एखाद्या बाळाचा जन्म झाला भारतात, तर एकतर तिचे आई वडील दोन्ही भारताचे नागरिक असले पाहिजे किंवा दोघांपैकी एक जण भारताचा नागरिक असला पाहिजे, दुसरा नागरिक नसला तरी चालेल, पण दुसरा जो आहे, समजा आई भारताची नागरिक आहे असं समजा, वडील भारताचे नागरिक नसले तरी चालतील, पण ते बेकायदा स्थलांतरित नको, म्हणजे इल्लीगल मायग्रंट नको. ओके, या पद्धतीने. ठीक आहे, इल्लीगल मायग्रंट म्हणजे बेकायदेशीर स्थलांतरित नको. आता बेकायदेशीर स्थलांतरित नको हे म्हटल्यानंतर मग बेकायदेशीर स्थलांतरित म्हणजे नेमकं कोण, याची डेफिनेशन असली पाहिजे. तर त्याची डेफिनेशन अशी आहे की ॲन इल्लीगल मायग्रंट
as defined in section 2 and 2 act is a foreigner who entered India without a valid passport, की अशी परकीय व्यक्ती की जिच्याकडे व्हॅलिड म्हणजे पात्र पासपोर्ट म्हणजे पारपत्र पासपोर्ट नव्हता, विदाउट पासपोर्ट एंट्री केली, किंवा अदर प्रेस्क्राईब ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स किंवा जे दुसरे ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स असतात त्याच्या विना तिने भारतात प्रवेश केला, किंवा व्हॅलिड पासपोर्ट आहे किंवा दुसऱ्या प्रेस्क्राईब डॉक्युमेंट आहेत, पण ती आता कोणालाही ज्यावेळी कोणीही परकीय भारतात येतो तर त्याला जो व्हिसा मिळतो, भारतात एंट्री करण्याची परवानगी मिळते, ती काही दिवसांसाठी असते. समजा कोणी टुरिस्ट असेल तर त्याला त्या जेवढा वेळ त्याला भारतात फिरायचं आहे त्यासाठी दिलेला असतो. एखादा काही कंपनीच्या कामासाठी आला असेल तर त्याला 2 महिने 4 महिने जे काही असेल ते ज्या वेळेसाठी त्याला भारतात राहण्याची परवानगी मिळालेली आहे त्याच्यापेक्षा जास्त दिवस म्हणजे ती त्याची मुदत संपल्यानंतर पण तो जर राहत असेल तर तो पण इल्लीगल मायग्रंट म्हणजे बेकायदेशीर स्थलांतरित ठरवला जातो. तर ही डेफिनेशन कशासाठी? याच्यासाठी की 3 डिसेंबर 2004 रोजी किंवा त्याच्यानंतर जर एखाद्या बाळाचा जन्म झाला तर एकतर त्याचे दोन्ही पालक म्हणजे आई वडील हे दोन्ही भारतीय असले पाहिजेत, किंवा मग एक जण भारतीय असला पाहिजे पण दुसरा या पद्धतीचा बेकायदेशीर स्थलांतरित नको, तर त्याला भारतीय नागरिकत्व मिळेल. ओके, मग बघा इथे मी असा चार्ट तयार केलेला आहे हा. तर पहिलं काय होतं आपलं 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987. याच्यात काय, आता हे सगळे तिघांमध्ये भारतात जन्म झालेला आहे. या तिन्ही कंडिशनमध्ये बाळाचा जन्म भारतात झालाय. ओके, तो जर 26 जानेवारी 1950 ते 1 जुलै 1987 दरम्यान झाला असेल तर त्याचे पालक कोणत्याही राष्ट्राचे नागरिक असले तरी चालतील. 1 जुलै 1987 ते 3 डिसेंबर 2004 याच्यामध्ये आई वडिलांपैकी एक जण भाना असला पाहिजे म्हणजे भारतीय नागरिक, आणि 3 डिसेंबर 2000 रोजी किंवा त्यानंतर 3 डिसेंबर 2000 रोजी किंवा त्यानंतर आई वडिलांपैकी कोणतरी एक भाना असला पाहिजे. भारतीय नागरिकसाठी मी भाना हा शॉर्ट फॉर्म वापरतो. आई वडील दोन्ही भाना असले पाहिजेत, किंवा मग आई वडिलांपैकी एक भाना असला पाहिजे आणि दुसरा मात्र बेकायदेशीर स्थलांतरित नको. तो भाना नसला तरी चालेल दुसरा, पण बेकायदेशीर नको, बेकायदेशीररित्या भारतात राहणारा नको. ओके, तर अशा व्यक्तींना भारतीय नागरिकत्व मिळेल. ओके, तर हे कसं लक्षात ठेवायचं, या तारखांचे हे लक्षात ठेवायचे आणि असंच ठेवायचं की हळूहळू हे स्ट्रिक्ट होत आहेत असं लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा भारतात जर कुठल्याही देशाचा नागरिक असला चालेल, नंतरच्या काळात आईवडिलांपैकी एक जण नागरिक असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर दोन्ही नागरिक असले पाहिजेत, किंवा एक नागरिक आणि दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नको. ठीक आहे, आता काही व्यक्तींना हे जन्माने नागरिकत्व मिळतच नाही. तर कोणाला जन्माने नागरिकत्व मिळत नाही हे पण दिलेलं आहे कायद्यामध्ये. अर्थात एक लक्षात ठेवा, या व्यक्तींना जन्माने नागरिकत्व मिळत नाही म्हणजे दुसरे जे उरलेले 4 मार्ग आहेत त्याच्याने मिळणार नाही असं नाही. पण जन्माने नागरिकत्व मिळणार नाही या व्यक्तींना. कोणत्या व्यक्ती? एक, भारतात नेमणूक असलेल्या परकीय डिप्लोमॅट्सची मुलं, जे दुसऱ्या देशांचे काही डिप्लोमॅट्स म्हणजे राजनयिक अधिकारी ज्यांना आपण म्हणतो असे भारतामध्ये पोस्टेड असतात. तर ते भारतात पोस्टेड असताना त्यांच्या मुलाचा जन्म भारतात झाला म्हणून त्यांना नागरिकत्व मिळालं असं होणार नाही, तर त्यांना मिळणार नाही. अजून एखादी व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीचा पिता हा शत्रुदेशीय असेल. शत्रुदेशीय म्हणजे काय? आपल्याला माहित आहे की जे नागरिक नसतात ते म्हणजे परकीय असतात. परकीयांमध्ये 2 प्रकार आपण बघितलेले आहेत. एक म्हणजे मित्रदेशीय आणि शत्रुदेशीय, ज्याला आपण म्हणतो की फ्रेंड एलियन आणि एनिमी एलियन. ओके, म्हणजे जो भारताचा शत्रू आहे म्हणजे ज्याच्याशी थोडक्यात काय की युद्ध सुरू आहे नॉर्मली, तो शत्रुदेशीय असतो, आणि अदरवाईज ज्यांच्याशी संबंध आपले व्यवस्थित आहेत, चांगले आहेत, तो मित्रदेशीय असतो. तर एखाद्या व्यक्तीचा जन्म समजा भारतात झाला,
एखाद्या बाळाचा, पण त्या बाळाचा पिता जर शत्रुदेशी असेल आणि त्यावेळी शत्रूच्या कब्जात असलेल्या ठिकाणी त्या व्यक्तीचा जन्म झालेला असेल तर त्याला भारतीय नागरिकत्व मिळणार नाही. म्हणजे त्याचा पिता शत्रुदेशी आहे आणि त्या बाळाचा जन्म हा त्या शत्रू देशाच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रात झालेला असेल तर भारतीय नागरिकत्व मिळणार नाही. ओके, राईट. सो या 2 कंडिशनमध्ये भारतीय नागरिकत्व मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. कोणत्या ह्याच्याने? जन्माने मिळणार नाही. याचा अर्थ दुसऱ्या कुठल्याही मार्गाने नंतर मिळणारच नाही असं नाही, जन्माने मिळणार नाही, एवढं लक्षात ठेवा. राईट. पुढचा मार्ग आहे 2 नंबरचा नागरिकत्व मिळवण्याचा, तो म्हणजे वंश, म्हणजे डिसेंट, म्हणजे वंशोद्भवत. हे आहे सेक्शन 4 मध्ये. 3 मध्ये जन्माने होतं, वंशाने आहे सेक्शन 4 मध्ये. 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर, पण 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारताबाहेर जन्मलेली व्यक्ती, पण जन्माच्या वेळी जर वडील, त्या बाळाचे वडील जन्मतः भारताचे नागरिक असतील, म्हणजे जन्माने भारतीय नागरिक असतील. बघा, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे समजा 26 जानेवारी 1950 रोजी, म्हणजे 26 जानेवारी धरू ना, 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर, पण 10 डिसेंबर 1992. ओके, आता या तारखा तुम्हाला थोड्याशा लक्षात ठेवायलाच लागतील. 26 जानेवारी 1950 इथं फिक्स आहे, 10 डिसेंबर 1992 लक्षात ठेवा. तर या दरम्यान जर भारताच्या बाहेर बाळाचा जन्म झाला असेल, पण बाळाचे वडील हे भारताचे नागरिक जन्माने, ओके, जन्माने, लक्षात ठेवा, नुसते भारताचे नागरिक नाही तर जन्माने भारताचे नागरिक असतील तर त्या व्यक्तीला वंशाने भारताचं नागरिकत्व मिळेल. ओके. आणि जर त्या व्यक्तीचे वडील हे जन्माने भारताचे नागरिक नसतील पण डिसेंटने असतील, म्हणजे याच्यानुसार असतील, तर त्या व्यक्तीला सिटिझनशिप मिळू शकते अनलेस हिज बर्थ इज रजिस्टर्ड ॲट इंडियन कन्सुलेट विदिन 1 year फ्रॉम द डेट ऑफ बर्थ. म्हणजे जर त्याचे वडील, त्या बाळाचे वडील हे जन्माने नसतील पण डिसेंटने, म्हणजे वंशाने भारतीय नागरिक असतील, तर मग 1 वर्षाच्या आत ज्या देशामध्ये बाळाचा जन्म झालाय, भारताबाहेर झालाय ना, तर त्या देशामध्ये जे भारताचा वाणिज्य दूतावास असतो त्याची नोंदणी करणं आवश्यक आहे. ओके. तर हे जे आहे, तुम्हाला आपण हे सगळे जे डिटेल्स घेतलेले आहेत, ही भारत सरकारची एक ऑथेंटिक वेबसाईट आहे, indiancitizenship.online.nic.in. याच्यावर तुम्हाला हे सगळं मिळेल. ओके, ठीक आहे. तर तुम्ही हे डिसेंटवालं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. एकच लक्षात ठेवायचं की 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992 या दरम्यान भारताच्या बाहेर बाळाचा जन्म झाला असेल तर त्याचे वडील, त्या बाळाचे वडील जर जन्मतः भारतीय नागरिक असतील तर त्या बाळाला वंशाच्या आधारावर नागरिकत्व मिळेल भारताचं. आता 10 डिसेंबर 1992 रोजी किंवा त्यानंतर, पण 3 डिसेंबर 2004 पूर्वी. आता बघा, इथे सुद्धा 3 डिसेंबर 2004 हे येत आहेत. या तारखा काय येतात? कारण या तारखांना तुम्ही लक्षात ठेवा की नॉर्मली या तारखा याच्याकरता येतात की या तारखांना कुठला तरी नागरिकत्वाच्या संबंधी कायद्यात बदल झालेले असतात. जनरली हे लक्षात ठेवा. ओके. तर 3 डिसेंबर 2004 पुन्हा आला. ओके. सो 10 डिसेंबर 1992 ते 3 डिसेंबर 2004 या दरम्यान जर भारताच्या बाहेर जन्म झालेला असेल पण आई वडिलांपैकी एक जण अशा जन्माच्या वेळी जन्मतः भारतीय नागरिक असेल तर त्याला नागरिकत्व मिळेल. ओके, ठीक आहे. सो 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992 या दरम्यान काय होतं की वडील जन्मतः भारताचे नागरिक असले पाहिजेत असं होतं. आणि 10 डिसेंबर 1992 ते 3 डिसेंबर 2004 याच्या दरम्यान असेल तर काय की फक्त वडील असं नाही, आई वडिलांपैकी एक जण जर जन्मतः भारताचा नागरिक असेल तर. म्हणजे काय केलं याच्यात फरक काय, कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवायचं
की या पिरियडमध्ये काय होतं की पिता भारताचा नागरिक असला पाहिजे जन्माने, पण या पिरियड काय आहे, नुसतं पिता अशी स्ट्रिक्ट कंडिशन नाही, तर आई वडील माता किंवा पितापैकी एक जण जन्माने भारतीय नागरिक असला तरी चालेल. ओके, असं कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवलं तर मग व्यवस्थित लक्षात राहू शकतं. ओके, आणि मग 3 डिसेंबर 2004 पासून पुढे जर परदेशात जन्मलेली व्यक्ती असेल तर त्या देशातील भारतीय कन्सुलेटमध्ये म्हणजे वाणिज्य दूतावासामध्ये जन्मानंतर 1 वर्षाच्या आत नोंदणी केली तर मिळेल. 1 वर्षाच्या आत. मात्र केंद्र सरकार काही बाबतीत 1 वर्षानंतर पण थोडाफार कालावधी वाढवून देऊ शकतं. 1 वर्ष लक्षात ठेवा. पण सो 3 डिसेंबर 2004 नंतर काय कंडिशन आहे की 1 वर्षाच्या आत त्या बाळाची नोंदणी झाली पाहिजे. ज्या देशामध्ये जन्म झाला त्या देशामध्ये जो भारतीय दूतावास असतो, वाणिज्य दूतावास, तिथे 1 वर्षाच्या आत नोंदणी करून घ्यायची. ओके, आता बघा, जे जन्माने नागरिकत्व होतं इथे स्ट्रिक्ट होत गेलं होतं, आणि जे वंशाने नागरिकत्व आहे ते बघितलं तर थोडं स्ट्रिक्ट ऐवजी लिबरल होत गेलंय, म्हणजे कमी कंडिशन्स होत गेल्यात. पहिल्या ह्याच्यात काय आहे की वडीलच पाहिजे भारतीय नागरिक जन्माने. दुसऱ्या कालावधीमध्ये काय झालं की वडीलच पाहिजेत असं नाही, आई वडिलांपैकी एक जण असला तरी चालेल. आणि तिसऱ्यामध्ये काय आहे की फक्त नोंदणी करणं गरजेचं आहे 1 वर्षाच्या आत. राईट, या पद्धतीने. ओके, आता नोंदणीच्या वेळी मात्र त्या अपत्याची जी नोंदणी होईल 1 वर्षाच्या आत, तर नोंदणीच्या वेळी अपत्याकडे दुसऱ्या कोणत्याही देशाचा पासपोर्ट नसल्याचं लेखी प्रतिज्ञापत्र देणं बंधनकारक आहे, की बाबा हे जे बाळ जन्माला आलेलं आहे याच्या नावाने दुसऱ्या कुठल्याही देशाचा पासपोर्ट आम्ही बनवलेला नाही, हे याचं ॲफिडेव्हिट देणं गरजेचं आहे. ओके, राईट. आता एक पॉईंट लक्षात ठेवा, समजा एखादी अज्ञान व्यक्ती म्हणजे मायनर म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी वय असलेली ही वंशाच्या तत्वानुसार भारतीय नागरिक असेल. ओके, म्हणजे हे बाळ जन्मलेले जे आहेत आणि 18 वर्षाच्या आत आहे, हे वंशाने भारतीय नागरिक असेल आणि त्याचबरोबर दुसऱ्या देशाची देखील नागरिक असेल, तर त्या व्यक्तीने सज्ञान झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत त्या दुसऱ्या देशाचं नागरिकत्व सोडलं नाही तर तिचं भारतीय नागरिकत्व रद्द होईल. म्हणजे समजा बघा की एखादं बाळ परदेशात जन्माला आलं, या कंडिशनपैकी एक कंडिशन त्याने सॅटिस्फाय केली म्हणून त्या बाळाला भारतीय नागरिकत्व मिळालं. पण जेव्हा ते बाळ सज्ञान होईल म्हणजे 18 वर्षाचं होईल, 18 वर्षाचं झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत त्या बाळाने त्याचं जर दुसरं पण नागरिकत्व असेल तर ते दुसऱ्या देशाचं नागरिकत्व सोडलं पाहिजे. ओके, ते जर सोडलं नाही तर त्याचं भारतीय नागरिकत्व ऑटोमॅटिक रद्द होईल. ओके, ही कंडिशन आहे. राईट, परफेक्ट. तिसरं, आता नोंदणीने आपण जन्म बघितलं कलम 3, वंश बघितलं कलम 4, आणि आता नोंदणी कलम 5, नोंदणीने नागरिकत्व. ओके, याच्यामध्ये काय की जे बेकायदेशीर स्थलांतरित आहे ते वगळता इतरांना नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळू शकतं. म्हणजे काय की नोंदणीद्वारे नागरिकत्वासाठी ते बेकायदेशीर स्थलांतरित नको, इल्लीगल मायग्रंट नको. बेकायदेशीर स्थलांतराची डेफिनेशन आपण मागेच बघितलेली आहे की त्याच्याकडे एकतर व्हॅलिड पासपोर्ट किंवा दुसरं एखादं व्हॅलिड प्रेस्क्राईब डॉक्युमेंट असलं पाहिजे. दुसरं म्हणजे की ती व्यक्ती जितका वेळ भारतात राहण्याची परवानगी मिळालेली आहे त्याच्या पलीकडे राहणारी व्यक्ती हे बेकायदेशीर स्थलांतरित होतील जर पासपोर्ट किंवा व्हॅलिड डॉक्युमेंट नसलं तर. आणि जरी ते असेल पण जितका कालावधी आहे त्याच्यापेक्षा जास्त थांबलेली असेल तर. ओके, राईट. तर ते बेकायदेशीर स्थलांतरित नको. बेकायदेशीर स्थलांतरित अशा पद्धतीने नसेल तर मग नोंदणी मिळू शकेल. मग त्याला काय कंडिशन आहे, भारतीय वंशाच्या व्यक्ती, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, याला शॉर्ट फॉर्म आहे PIO. कुठेही तुम्हाला PIO शब्द जर दिसला तर PIO या शब्दाचं लॉंग फॉर्म, फुल फॉर्म आहे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. म्हणजे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिनची डेफिनेशन काय आहे, तर ही डेफिनेशन इथे दिलेली आहे. PIO म्हणजे काय, त्या व्यक्तीचा स्वतःचा किंवा तिच्या पालकांपैकी एकाचा जन्म हा अविभाजित भारतात म्हणजे अनडिव्हायडेड इंडिया, ओके, 15 ऑगस्ट 1947 पूर्वीचा,
किंवा 15 ऑगस्ट 47 नंतर भारताचा भाग झालेल्या कोणत्याही क्षेत्रात जर झालेला असेल, ओके, त्या व्यक्तीचा किंवा तिच्या पालकांपैकी एकाचा जन्म हा आयदर अविभाजित भारतात किंवा 15 ऑगस्ट 1947 रोजी विभाजन झालं, विभाजन झाल्यानंतर जो भारताच्या अंडर येणारं क्षेत्र होतं त्याच्यात कुठेही झाला असेल, त्या व्यक्तीचा जन्म किंवा त्या व्यक्तीच्या आईवडिलांपैकी कोणाचा तरी जन्म झालेला असेल, तर त्या व्यक्तीला आपण म्हणतो पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, PIO, भारतीय वंशाची व्यक्ती. ओके, ठीक आहे. तर जी भारतीय वंशाची व्यक्ती असेल आणि नोंदणीच्या आधी 7 वर्ष सामान्य नागरिक रहिवाशी असेल, ओके, किती? 7 वर्ष. नोंदणीच्या आधी 7 वर्ष. आता याच्यात असं आहे की 1 इयर इमिजिएटली, म्हणजे ज्या दिवशी नोंदणी करतोय, समजा आपण या X दिवशी नोंदणी करतोय, तर X दिवशीच्या आधी 1 वर्ष तर म्हणजे 12 महिने तर सलग असलं पाहिजे. ओके, आणि याच्या आधीच्या 8 वर्षांपैकी 7 वर्षे. ओके, या पद्धतीने, म्हणजे याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे की इम्पॉर्टंट हे आहे की नोंदणीच्या इमिजिएटली आधी 12 महिने कंपल्सरी आहे भारतात असली पाहिजे. ओके, तर आणि त्याच्या मागे मग थोड्याफार गॅप चालेल 8 वर्षामध्ये, की मध्ये थोडंसं बाहेर होती, नंतर भारतात आली वगैरे, पण मात्र नोंदणीच्या आधी सलग 12 महिने भारतात असणं आवश्यक आहे. तर असं असेल तर त्या व्यक्तीला भारतीय नागरिकत्व मिळेल. त्यानंतर भारतीय वंशाची व्यक्ती म्हणजे PIO अविभाजित भारताच्या बाहेरील कोणत्याही देशातील किंवा क्षेत्रातील सामान्य रहिवाशी. म्हणजे काय की अविभाजित भारताच्या बाहेर कुठल्याही याच्यात असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा नोंदणीने नागरिकत्व मिळू शकतं, सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन्स, म्हणजे काही अटींची पूर्तता करून. त्याच्यानंतर भारतीय नागरिकाशी विवाह झालेली व्यक्ती, म्हणजे याच्यात हजबंड किंवा वाईफ कोणी असू शकतं. म्हणजे एखादी भारतीय मुलगी आहे आणि तिच्याशी दुसऱ्या देशाच्या नागरिकाचा विवाह झालेला आहे, किंवा भारतीय मुलगा आहे आणि त्याच्याशी दुसऱ्या देशाच्या मुलीचा विवाह झालेला आहे, तर भारतीय नागरिकाशी विवाह झालेली व्यक्ती नोंदणी आधी 7 वर्ष भारताची सामान्य रहिवाशी असणं आवश्यक. ओके, पुन्हा तेच 7 वर्षाचा क्रायटेरिया, आणि त्याच्यामध्ये ते 2 बायफर्केशन, की इमिजिएटली 12 महिने कंपल्सरी. ओके, राईट. भारतीय नागरिकांची अज्ञान मुले, म्हणजे जन्म झालेली मुले, म्हणजे आपण जे सगळे आहोत, आपल्यापैकी जे मॅक्सिमम तुम्ही व्हिडिओ ऐकणारे असतील ते नॉर्मल भारतीय नागरिक आहोत. तर आपल्याला आपल्याला जे बाळ होतं त्या बाळाचं आपण नोंदणी करतो, बरोबर. जन्माची नोंदणी करतो ना आपण. TV मध्ये, रेडिओमध्ये ॲड पण येतात की जन्म झाल्या नोंदणी करा बाळाची. ओके, किंवा आजकाल तर डायरेक्ट दवाखान्यातनंच हे चाललं जातं, डिलिव्हरी झाल्या इन्फॉर्मेशन महानगरपालिकेला किंवा नगरपालिकेला चालली जाते किंवा ग्रामपंचायतीमध्ये चालली जाते आणि नोंदणी होते. तर ती नोंदणी, तर काय, भारतीय नागरिकांची अज्ञान मुले, बाळाचा जन्म झाला की नोंदणी होते, जन्माची नोंदणी, ती नोंदणी. ओके, भारतीय नागरिक म्हणून नोंदणी झालेल्या व्यक्तींच्या पोटी जन्मलेल्या सज्ञान व सक्षम व्यक्ती. सज्ञान व सक्षम म्हणजे काय, याला इंग्लिशमध्ये जो वर्ड आहे तो आहे पर्सन ऑफ फुल एज अँड कॅपॅसिटी. तर ज्याची नोंदणी, एखाद्या व्यक्तीची नोंदणी झालेली आहे भारतीय नागरिक म्हणून, त्याच्या पोटी जन्मलेली जी व्यक्ती असेल ती ज्यावेळी सज्ञान आणि सक्षम होते तिला भारतीय नागरिकत्व मिळू शकतं नोंदणीने. त्याचा पूर्ण सज्ञान व सक्षम व्यक्ती म्हणजे हीच पर्सन ऑफ फुल एज अँड कॅपॅसिटी, ती व्यक्ती स्वतः किंवा तिच्या पालकांपैकी एक जण जर स्वतंत्र भारताची नागरिक होती आणि नोंदणी करण्यापूर्वी लगेच 12 महिने भारताची सामान्य रहिवाशी होती. म्हणजे काय की पालकांपैकी एक जण स्वतंत्र भारताची नागरिक आहे, स्वतंत्र भारताची, म्हणजे 15 ऑगस्ट 1947 नंतर, आणि नोंदणी करण्यापूर्वी 12 महिने सलग 12 महिने भारतात राहत असेल, तर तिच्या पोटी जन्माला आलेली जे अपत्य आहे ते अपत्य हे सज्ञान झाल्यावर त्याला सुद्धा नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळतं.
पूर्ण संज्ञान व सक्षम व्यक्ती म्हणजे पर्सन ऑफ फुल एज अँड कॅपॅसिटी, जे OCI कार्ड धारक आहेत. OCI कार्ड धारक हे आपण नंतर एके ठिकाणी बघणार आहोत. OCI म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, म्हणजे परदेशात राहणारे भारतीय. ओके. तर नॉन रेसिडेंट इंडियन, NRI, NRO, OCI यांचे अर्थ वेगवेगळे असतात. त्याला तांत्रिक काही अटी असतात की कोणाला OCI म्हणायचं, कोणाला NRI म्हणायचं वगैरे वगैरे. लक्षात एवढंच ठेवा की जे OCI कार्ड असतं ते 5 वर्षापासून जर एखाद्या व्यक्तीकडे OCI कार्ड असेल म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, परदेशी भारतीय व्यक्ती, परदेशात राहणारी भारतीय व्यक्ती, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, त्याचं कार्ड असतं OCI कार्ड. ते OCI कार्ड जर 5 वर्षापासून एखाद्या व्यक्तीकडे असेल आणि नोंदणीचा अर्ज करण्यापूर्वी 12 महिने ती भारताची सामान्य रहिवाशी असेल तर अशा व्यक्तीला सुद्धा नोंदणीने नागरिकत्व मिळतं. ओके. नोंदणी पद्धतीने नागरिकत्व घेणाऱ्या सर्व व्यक्तींना भारताप्रती निष्ठेची शपथ घ्यावी लागते. ओके. स्पेशली जे संज्ञान असतात ते. तर नोंदणीद्वारे जर नागरिकत्व तुम्ही घेत असाल तर मी भारताची कॉन्स्टिट्यूशन, भारताप्रती निष्ठा बाळगेल वगैरे वगैरे एक तो फॉर्मॅट असतो त्या प्रतिज्ञेचा, ते प्रतिज्ञा त्यांना घ्यावी लागते निष्ठेची. राईट. ओके. पुढचा चौथा आहे तो म्हणजे देशीकरण. हा आहे सेक्शन 6 मध्ये. देशीकरण म्हणजे काय? इंग्लिशमध्ये नॅचरलायझेशन. आता हे मी मुद्दाम इंग्लिशमध्ये ठेवलेलं आहे. फॉरेनर म्हणजे एखादी परकीय व्यक्ती, पण ती बेकायदेशीर स्थलांतरित नको. ओके. आणि ती भारतात सामान्यपणे समजा राहत असेल, स्थायिक असेल, फॉर 12 years म्हणजे 12 वर्षापासून भारतात सामान्यपणे स्थायिक आहे. नाउ थ्रूआउट द पिरियड ऑफ 12 months इमिजिएटली प्रेसिडिंग द डेट ऑफ ऍप्लिकेशन. म्हणजे समजा असं समजा तुम्ही की आज आहे 6 नोव्हेंबर 2023. तर आणि आज ती एक परकीय व्यक्ती आहे, ती बेकायदेशीर स्थलांतरित नाही आणि तिला रजिस्ट्रेशन करायचं आहे. नॅचरलायझेशनच्या मार्गाने ती अर्ज करते आहे मला भारतीय नागरिकत्व मिळावं म्हणून. तर या 6 नोव्हेंबर 2023च्या आधी 12 वर्ष ती भारताची सामान्य रहिवाशी असली पाहिजे. मात्र या 12 वर्षापैकी मागचे 12 महिने म्हणजे 1 वर्ष ही सलग राहिली पाहिजे भारतामध्ये, कुठलाही गॅप नाही. ही 12 महिन्यापासून 6 नोव्हेंबर 2023 पूर्वी सलग 12 महिने ती भारतात आहे. ओके. नजीकच्या काळात कंटिन्युअसली. ओके. आणि 11 years इन द ॲग्रिगेट इन 14 years प्रेसिडिंग द 12 months. मग हा बघा इथे काय येईल, 12 महिने आधी समजा 6 नोव्हेंबर 2022. तर ती 6 नोव्हेंबर 2022 ते 6 नोव्हेंबर 2023 या दरम्यान या 12 महिने तर कंटिन्युअसली भारतात असले पाहिजे. आणि 6 नोव्हेंबर 2022 पूर्वीच्या एकूण 14 वर्षात 11 वर्ष असली पाहिजे. म्हणजे मध्ये 14 वर्षात मध्ये एखाद वर्ष नव्हती, मध्ये चालेल. 14 वर्ष मिळून 11 वर्ष आणि नोंदणीच्या आधी, ऍप्लिकेशन करण्याच्या आधी सलग 12 महिने असे मिळून म्हणजे हे 1 वर्ष आणि हे 11 वर्ष, म्हणजे टोटल मागच्या 15 वर्षात म्हणजे हे 1 वर्ष झालं आणि याच्या आधीच्या 14 वर्षात 11 वर्ष म्हणजे 15 वर्षात मिळून अशा पद्धतीने हे इकडचे 11 आणि इकडचा 1 अशी 12 वर्ष ती व्यक्ती भारतामध्ये ऑर्डिनरीली सामान्यपणे स्थायिक असली पाहिजे, रहिवाशी असली पाहिजे. ओके. तर त्या व्यक्तीला मिळेल. हे झालं. पण त्याच्याबरोबर 3rd शेड्यूल, 3रं परिशिष्ट आहे या ऍक्टमध्ये, 1955च्या ऍक्टमध्ये. त्या 3ऱ्या परिशिष्टातल्या अटींची पण तिने पूर्तता केली पाहिजे. ओके. मग त्या अटी कोणत्या? तर हे 3रं परिशिष्ट आहे. That he is not a subject or citizen of any country where citizens of India are prevented by law from becoming subjects or citizens of country by naturalization. म्हणजे काय? हे थोडक्यात काय आहे की जर एखादा दुसरा देश असेल
समजा एक्स देश आहे, त्या देशामध्ये समजा एखाद्या भारतीयाला देशीयीकरणाद्वारे नागरिकत्व मिळत नसेल तर त्या देशाच्या नागरिकाला आपण पण देणार नाही, असं थोडक्यात ते टिट फॉर टॅट आहे. ओके, म्हणजे ज्या देशात ती व्यक्ती राहते आहे त्या देशात भारतीय नागरिकाला देशीयीकरणाद्वारे नागरिकत्व मिळत नसेल तर मग त्या देशाच्या नागरिकाला पण आपल्या देशामध्ये या देशीयीकरणाद्वारे नागरिकत्व मिळणार नाही. सो दिस इज टिट फॉर टॅट वाला आहे. दॅट इफ ही इज सिटीजन ऑफ एनी कंट्री he undertakes to renounce the citizenship of that country in the event of his application for Indian citizenship being accepted. म्हणजे जर ती व्यक्ती दुसऱ्या एखाद्या देशाची नागरिक असेल तर त्या व्यक्तीने आपल्या देशाचं नागरिकत्व घेतल्यानंतर मी माझ्या ओरिजिनल देशाचं नागरिकत्व सोडून देईल असं त्याने प्रतिज्ञापत्र दिलं पाहिजे. ओके, ही दुसरी कंडिशन. हे 12 वर्षाचं आहे, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. हे पण बघितलेलं आहे, हे 14 वर्षातले 11 वर्ष. याच्यात फक्त काय आहे की भारताची सामान्य रहिवासी किंवा भारताच्या सर्व्हिस ऑफ गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये असं मिळू ना. तर या दोन्ही मिळून कोणत्या कंडिशन आहेत ते 12 महिने आणि 11 वर्ष या 2 कंडिशन या आता आपण बघितल्या असेल. पुढची कंडिशन आहे दॅट ही इज ऑफ गुड कॅरेक्टर, म्हणजे त्याचं चारित्र्य चांगलं आहे, म्हणजे काही गुन्हेगार नाही वगैरे वगैरे, हे प्रूव्ड गुन्हेगार नाही वगैरे वगैरे. दॅट इज अन ॲडिक्वेट नॉलेज ऑफ द लँग्वेज स्पेसिफाईड इन द 8th शेड्यूल टू द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे जी 8वं परिशिष्ट आहे घटनेचं, 8व्या परिशिष्टामध्ये भाषांची यादी आहे बरोबर, ज्या रेकग्नाइज लँग्वेज आहेत, शेड्यूल्ड लँग्वेज आहेत, त्यांच्यापैकी कुठली तरी एक भाषा त्याला अवगत असली पाहिजे, ही एक कंडिशन. दॅट इन द इव्हेंट ऑफ सर्टिफिकेट ऑफ नॅचरलायझेशन बिंग ग्रँटेड टू हिम ही इंटेंड्स टू रिसाइड इन इंडिया, म्हणजे जर त्याला नागरिकत्व दिलं अशा पद्धतीने देशीकरणाद्वारे तर त्याचा इरादा आहे भारतात स्थायिक होण्याचा. ओके, म्हणजे उगाचच घेत नाहीये. और टू एंटर इन टू और कंटिन्यू इन द सर्व्हिस अंडर गव्हर्नमेंट इन इंडिया, किंवा भारत सरकारच्या सर्व्हिसमध्ये प्रवेश करणे, किंवा सर्व्हिसमध्ये ऑलरेडी असेल तर सर्व्हिस कंटिन्यू करणे असा त्याचा इरादा असेल. और अंडर अन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ विच इंडिया इज अ मेंबर और अंडर अ सोसायटी कंपनी और बॉडी ऑफ पर्सन एस्टॅब्लिश इन इंडिया, किंवा मग भारतात काम करणारी एखादी आंतरराष्ट्रीय संस्था किंवा एखादी कंपनी आस्थापना याच्या सर्व्हिसमध्ये कंटिन्यू करण्याचा त्याचा इरादा असेल. तर थोडक्यात काय, त्याचा आयदर भारतात राहण्याचा इरादा असला पाहिजे किंवा भारतामध्ये शासनाची नोकरी किंवा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनची नोकरी किंवा दुसऱ्या कुठल्या कंपनीची जी काही नोकरी असते ती नोकरी कंटिन्यू करून भारतात राहण्याचा त्याचा इरादा असला पाहिजे. या 3ऱ्या परिशिष्टामधल्या कंडिशन्स आहेत. या कंडिशन्स जर त्याने सॅटिस्फाय केल्या तर त्याला नॅचरलायझेशन म्हणजे देशीयकरणाद्वारे हे मिळू शकतं, नागरिकत्व मिळू शकतं. राईट, ओके. तर हा जो होता मार्ग 4था. आणि शेवटचा मार्ग 5वा मार्ग जो आहे तो म्हणजे आपण बघितलेला आहे की एखाद्या प्रदेशाचं भारतामध्ये विलिनीकरण. तर त्याच्यामध्ये विशेष काय नाही, एवढंच आहे की समजा एखादा भाग होता आणि भारताने तो युद्धात जिंकून घेतला किंवा 2 देशांमधला करार झाला, काही एक्सचेंज वगैरे झालं आणि तो भारतात भाग मिळाला, तर मग भारत सरकार कायदा करून किंवा एखादी ऑर्डर काढून की बाबा समजा हा प्रदेश आहे, हा प्रदेश समजा भारतात जोडला गेला, तर या प्रदेशामध्ये ऑलरेडी राहणारे काही लोक असतील, तर या लोकांपैकी कोणत्या लोकांना भारताचं नागरिकत्व मिळेल, कशा प्रकारे मिळेल, कोणाला मिळणार नाही, हे भारत सरकार कायद्याने ठरवेल. त्या कायद्यानुसार हा जो विलिनीकरण झालेला भाग आहे त्याच्यातल्या व्यक्तींना भारताचं नागरिकत्व मिळेल. ओके, राईट. तर अशा पद्धतीने 1955च्या कायद्यानुसार हे 5 मार्ग आहेत. 1 जन्म म्हणजे बाय बर्थ, 2 वंशोद्भवत किंवा वंशाच्या आधारावर म्हणजे बाय डिसेंट, 3 नोंदणी, 4 नॅचरलायझेशन म्हणजे देशीयकरण, आणि 5 एखाद्या प्रदेशाचं भारतामध्ये विलिनीकरण. राईट.
तर अशा पद्धतीने हे 5 मार्ग आपण बघितले. राईट. पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.